बघा, सिंगल लाईन डायग्राम ऑफ पॉवर सिस्टीम. पॉवर सिस्टीमची ही सिंगल लाईन डायग्राम आहे आणि याच्यामध्ये आपण काय बघणार आहेत की पॉवर सिस्टीम कशा पद्धतीने वर्क करते. पहा, इथे जनरेटिंग स्टेशन. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते कशापासून? वेगवेगळ्या पॉवर सोर्सेसपासून होते. उदाहरणार्थ हायड्रो पॉवर स्टेशनमधून पाण्याच्या प्रेशरपासून इलेक्ट्रिसिटी तयार होते. ओके. त्याच्यानंतर विंड पॉवर प्लांटपासून, हवेपासून इलेक्ट्रिसिटी तयार करते. आता बघा, इथं तुम्ही बघू शकता, हे आमच्याकडे एक विंड टर्बाईन आहे. याच्यावर हवा पडल्याच्यानंतर हे फिरतं आणि तिथून आम्ही आर्टिफिशियली हवा देतो आणि त्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार होते. तर हे आमच्याकडं विंड मिलचा एक छोटासा डेमो प्रोजेक्ट आहे. पण ठीक आहे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. मग हायड्रो असेल, थर्मल असेल किंवा विंड असेल किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ही 11 kV जनरेट होते. किती? तर जनरली आपण 11 kV जनरेट करतो, त्याला नंतर इथं स्टेप अप करतो. तर 11 kV इज कन्वर्टेड इंटू 132 kV. 11 kVला आपण 132 kV मध्ये कन्वर्ट केलं. का बरं स्टेप अप केलं? कारण स्टेप अप केलं तर त्याचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस असतात, फायदे असतात. मग स्टेप अप केलं आहे आणि त्याच्यानंतर हे आहे प्रायमरी ट्रान्समिशन. तर खूप मोठ्या टावर थ्रू आपण काय करतो, हे पहा, या पद्धतीचे जे टावर आहेत, या टावर थ्रू आपण ते ट्रान्समिट करतो लॉंग डिस्टन्सला आणि नंतर 130चं परत आपण 33 kV मध्ये कन्वर्जन करतो. आणि मोठाले जे कंझ्युमर आहेत हे डायरेक्ट आपण हे 33 kVचा जो सप्लाय आहे तो घेतात. हे काय आहे? पॉवर ट्रान्सफॉर्मर. स्टेपअपचं इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली, स्टेपअप झालं, त्याच्यानंतर हे स्टेप डाऊन करतं आहे. आता बघा, ह्या 11 kVला परत स्टेप डाऊन केलं आहे. कशामध्ये? 33 kVला परत स्टेप डाऊन केलं आहे इथं. तर इथं मोठाले कंझ्युमर इथं पॉवर घेऊन टाकतात आणि इथं छोटाले कंझ्युमर, इंडस्ट्रीयल स्पेशल कंझ्युमर इथं घेऊन टाकतात. तर ही आहे तुमची सेकंडरी ट्रान्समिशन. तर इथं पण खूप मोठ्या प्रमाणे लांबपर्यंत पॉवर ट्रान्समिट केली जाते. नंतर ही येते तुमची डिस्ट्रीब्युशन, म्हणजे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे. तर इथं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट केली जाते. तर 33 kVचं सबस्टेशन आहे. 33 kV पासून मग परत 11 kV मध्ये कन्वर्ट करण्याचं काम या पोल माउंटेड सबस्टेशनसारखे सबस्टेशन तुम्ही बघितले असतील. तर हे काय करतात? 11 kVचं 440 मध्ये कन्वर्जन करतात आणि मग तो सप्लाय आपल्या घरगुती अप्लायन्सेसला आपण सिंगल फेजमध्ये किंवा 3 फेजमध्ये देतो. तर अशा पद्धतीने ही सिंगल लाईन डायग्राम आहे. कशाची? पॉवर सिस्टीमची. जनरेशन, स्टेपअप, प्रायमरी ट्रान्समिशन, स्टेप डाऊन, सेकंडरी ट्रान्समिशन, स्टेप डाऊन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, स्टेप डाऊन, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. आणि व्होल्टेज लेवल पण इथं 11 to 132, नंतर 132 to 33 आणि नंतर रिड्यूस होऊन 415 व्होल्ट किंवा 220 व्होल्ट सिंगल फेजसाठी 220 आणि 3 फेजसाठी 415चा सप्लाय आपण देत असतो. सिंगल लाईन डायग्राम पॉवर सिस्टीमची ही सिंगल लाईन असणं तुम्हाला गरजेचं आहे. समजलं?